सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। सर्वांना, अनघाताई, ऋताताई आणि सर्व उपस्थित साधकांना माझा नमस्कार। आजीबाईंची शाळा एक अनोखी नाविन्यपूर्ण शाळा, देशातील बहुधा ही पहिलीच शाळा अशी असावी। या शाळेतील प्रवेशासाठी वयाची अट 60 वर्षे। 60 वर्षे ते 96 वर्षे हे या वयोगटातील आज्या या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत। लाल नऊवारी साड्या, डोक्यावर पदर आणि लाल दप्तरे हा येथील गणवेश। कैलासवासी मोतीलाल गणपत दलाल चॅरिटेबल ट्रस्ट, दिलीपभाई दलाल यांची या शाळेला मदत मिळते। कल्याण स्टेशन पासून 77 किलोमीटर लांब मुरबाड मधील फेंगणे गावात ही शाळा वसलेली आहे। मुरबाडला एका कार्यक्रमात पुस्तक वाचनाचा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी तिथे काही आज्या उपस्थित होत्या। तर त्या आज्यांनी अशी खंत बोलून दाखवली की आम्ही पण जर लिहिता वाचता आम्हाला आलं असतं तर आम्ही पण या कार्यक्रमाचा आनंद घेतला असता। तर बांगर सरांनी, योगेंद्र बांगर सरांनी हा मुद्दा उचलून धरला आणि त्यांनी ठरवलं की आपण आजीबाईंची शाळा काढायची। खूप अडचणी आल्या त्यांना, सुरुवातीला खूप विरोध झाला, पण त्यांनी गावातील लोकांना समजावून सांगितलं शाळेचं महत्व, काय लाभ होणार आहे त्यामुळे गावाला आणि प्रत्येक कुटुंबाला सुद्धा। कारण मुलगी शिकली की पूर्ण घर सुशिक्षित होतं। तर आता मुलगी नाही पण आजी शिकली तरी त्यामुळे कुटुंबाला फायदा मिळणारच आहे ना, सुनांना, नातवंडांना। तर त्याच्यामुळे हे सगळं महत्व बांगरदादांनी गावकऱ्यांना सांगितलं आणि त्यामुळे गावकरी तयार झाले। विरोध मावळला, अडचणी दूर झाल्या आणि शाळेनं आकार घेण्यास सुरुवात केली। 2016 साली ह्या शाळेची स्थापना झाली आणि आता 8वं वर्ष चालू आहे। ही शाळा नियमितपणे चालू आहे। शाळेला भिंती नाहीत, वर छप्पर आणि खाली बसायला जमीन, असं ह्या शाळेचं निसर्गाच्या कुशीत वसलेलं रूप आहे। आम्ही शाळेत पोहोचलो तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने आमचं स्वागत झालं। दारात रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि शाळेतील सगळ्या ज्या आज्या होत्या त्या नऊवारी साडी नेसून आणि पुढ्यात दप्तर व हातात पाटी घेऊन बसल्या होत्या। त्यातील एका आजीने बनवलेली बांबूची परडी बघा, हा तिथल्याच ह्याचं सहाय्य घेतलं होतं, झाडांचं, आणि सुंदर परडी बनवली होती आणि तिथल्या झाडांमधलीच रंगीबेरंगी फुलं त्यात होती। तर ती परडी देऊन बांगरदादांनी ऋताताईंचा सत्कार केला आणि ऋताताईंनीही बांगरदादांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला। दृष्टी नसलेल्या एका माऊलीनं देव तरी आहे कसा या गाण्यातून देवाने निर्माण केलेल्या सुंदर सृष्टीचे अतिशय सुंदररित्या वर्णन केलं आणि हे गाणं त्या माऊलीनं स्वतःच रचलं होतं बरं का। म्हणजे त्यांची प्रतिभाशक्ती सुद्धा आपल्याला दिसून येते की आजीबाईंना या शाळेत आल्यामुळे वाव मिळाला, संधी मिळाली। शाळेसाठी जागा त्यातली एका आजीनेच दिली होती आणि त्यांची सूनच शाळेची शिक्षिका होत्या, शीतल मोरे असं त्यांचं नाव, आणि अतिशय सुंदररित्या त्या सर्व आज्यांना शिकवतात, तळमळीने, मनापासून, हे आम्हाला जाणवलं। आणि ह्याच आजींनी एक सुंदर गाणं सादर केलं आणि त्यानंतर ऋताताईंना एकदम कडकडून मिठी मारली
असं एवढे त्या भारावून गेल्या होत्या ना सगळ्या आज्या. तर आम्हालाही खूप बरं वाटलं. जर काही कारणानं शाळेची सुट्टी झाली तर आता वय झालेलं आहे सगळ्यांचं, 60च्या पुढे वय आहे. तर लक्षात राहत नाही शिकवलेलं, तर ते विसरतात. आणि तरीही शीतलताईंची म्हणजे एवढं कौतुक करायला पाहिजे की त्या मनापासून काहीही अजिबात न रागवता आजीबाईंना शिकवतात. आपल्या शाळेतले शिक्षक किती रागवतात ना मुलांना, काही जण तर छड्या पण मारतात. पण इथे तो प्रकार अजिबात नाही. आणि नॉर्मली असं होतं की सासूबाई असतात त्या सुनबाईंना शिकवतात, म्हणजे घरातले काम वगैरे काही चालीरीती वगैरे. पण इथे शाळेच्या बाबतीत, साक्षरतेच्या बाबतीत सुनबाई ज्या होत्या त्यांनीच, म्हणजे सुनबाई पण जास्त शिकलेल्या नव्हत्या, 9वी पास होत्या फक्त, शीतलताई. पण त्यांनी आपल्या सासूबाईंना हाताने लिहायला वाचायला शिकवलं आणि सही करायला सुद्धा शिकवलं. प्रत्येक आजीला त्यांनी हाताने स्वतः वैयक्तिक पातळीवर जाऊन सह्या करायला, लिहायला वाचायला, गाणी म्हणायला, असं सगळं शिकवलं. बांगर सरांचं मार्गदर्शन तर होतच. एकूण 30 आज्या सुरुवातीला होत्या शाळेमध्ये, शाळा सुरू झाली तेव्हा. पण आता त्यातील 3 निवर्तनामुळे 27 आज्याच आज आहेत शाळेमध्ये, ज्या नियमितपणे येतात. शीतलताईंचं कौतुक तर करावं तेवढं थोडंच आहे. तर त्या बांगरदादांच्या मार्गदर्शनाखाली काही अडलं तर त्यांना विचारतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळेचं म्हणजे हे शिकवणं, त्यांना वेगवेगळ्या गाणी शिकवणं, आणि त्यांची जी गाणी असतात ती पण अतिशय अर्थपूर्ण असतात. म्हणजे अगदी आपल्या मनाला, हृदयाला टच होऊन जातात अशी गाणी असतात. आणि 3 आज्यांनी आम्हाला गाणी म्हणून दाखवली आणि त्यांचं कौतुक करायला पाहिजे की तिन्ही आज्यांच्या गाणी तोंडपाठ होती, कुठेही न अडखळता. म्हणजे बघा, ह्या ह्या वयात सुद्धा त्यांना विस्मरण नाही झालं, अडखळल्या नाहीत त्या गाणं म्हणताना. तर अतिशय छान रित्या त्यांनी गाणी म्हटली. बांगरदादांनी बांगरदादांचं पण कौतुक करावं तेवढं थोडंच. त्यांनी त्यांच्या ठायी सुद्धा कवीचं मन आहे आणि लेखकही आहेत. तर त्यांनी एक छान पुस्तक काढलंय आणि त्या पुस्तकामध्ये शाळेतल्या प्रत्येक आजीचं गुणवैशिष्ट्ये फोटो सकट आणि कविता रूपात केलेले आहे, रेखाटलेले आहेत. तर असं असं खूप छान रित्या त्यांनी प्रत्येक आजीचं वैशिष्ट्य त्या पुस्तकात नमूद केलेली आहेत. जसजसं आम्ही शाळेकडे जात होतो तेव्हा आणखी एक गावाचं वैशिष्ट्य आम्हाला जाणवलं आणि ते म्हणजे शाळेच्या जवळ जी झाडं होती त्या झाडांवर प्रत्येक झाडाला प्रत्येक आजीबाईचं नाव दिलेलं होतं. ते बघून आम्हाला खूपच आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. हा वेगळाच उपक्रम होता नाही का आपल्यासाठी. बांगरदादांनी शाळेची निर्मिती व प्रगती कशी झाली याबद्दल थोडक्यात माहिती दिली. अनेक देशी आणि विदेशी संस्था या आगळ्या वेगळ्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या शाळेला आतापर्यंत भेटी देऊन गेल्या आहेत. त्यानंतर आम्ही तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम सादर केला. शाळेत काही आज्या विधवा होत्या, पण आम्ही त्यांनाही हळदी कुंकू लावून, वाण देऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला. त्यामुळे काय झालं, त्या विधवांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलला. त्यांना खूप बरं वाटलं आणि अगदी सगळ्यांचे चेहरे अगदी खुश दिसत होते, हसत होत्या सगळ्या जणी. आणि आम्ही नेलेला चिवडा लाडू त्यांना खूप आवडला. अनुपमाताईंनी तर त्यांच्यासाठी, सर्व आज्या होत्या ना, त्यांना नीट चावता येणार नाही म्हणून एकदम मऊसूद लाडू तिळगुळाचे करून आणले होते आणि त्या सर्वांना खूप आवडले. हां. आणि आपण ह्या ज्या विधवा आहेत त्यांना, म्हणजे आमचा उद्देश हाच होता की विधवांना तुम्ही वेगळं लेखू नका. कमी म्हणजे विधवा आहेत म्हणून त्यांना हळदी कुंकू द्यायचं नाही. तर असं आम्ही केलं नाही. त्यांना आम्ही सद्वानप्रमाणेच सर्व म्हणजे वागणूक दिली. तर त्याच्यामुळे त्यांना खूप अ, बरं वाटलं, त्यांना आनंद झाला. असं होतं ना, आता बऱ्याच जणी विधवांनी अशा माझ्या मैत्रिणी काही आहेत, तर त्यांनी अशा खंत व्यक्त केली, की अगदी गेल्या वर्षीपर्यंत मला हळदी-कुंकवाचं आमंत्रण येत होतं, पण यावर्षी मला कोणीच बोलावलं नाही. तर किती वाईट वाटत असेल ना त्या विधवेला. तर ॲक्चुअली
विधवा होणं, वैधव्य येणं एखाद्याच्या आयुष्यात, एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात, हे काही तिचा काहीच गुन्हा नसतो ना त्याच्यात. अं, पतीचं निधन झालं आधी, तर त्याच्यामुळे ते वैधव्य प्राप्त होतं. पण त्याच्यामुळे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून त्यांचा जो मान आहे तो काढून घेणं समाजानं, हे अतिशय चुकीचं आहे. आणि ह्याच्या पुढे आपल्या सरकारनं तर आता कायदा केला आहे की हळदी कुंकू किंवा कुठल्याही सवाष्णीचा जो मान असतो तर तोच विधवेला सुद्धा मिळावा. आणि विधवा सधवा असा भेदभाव न करता विधवेला तुम्ही वागणूक द्यावी. तर ह्याची काळजी आपण सर्वांनी घेऊया ह्याच्या पुढे. आणि अं, सधवांप्रमाणेच सवाष्णींप्रमाणेच विधवांना सुद्धा त्यांचा मान, त्यांचा हक्क देऊया. आणि आपल्या लेकी सुना, मैत्रिणी यांना सुद्धा हे सांगूया. आणि असा कायदा आता सरकारने केलेला आहे, त्यामुळे आपल्याला कोणी काही बोलू शकत नाही. शीतलताईंची खास दखल घेतल्यापासून राहत नाही. फक्त 9वी पास असूनही अतिशय तळमळीने एकेका आजीला हात धरून लिहायला वाचायला शिकवतात. आणि मुख्य म्हणजे गाणी सुद्धा शिकवतात. आणि ती गाणी पाठ करून घेणं हेही तेवढंच कठीण काम आहे, पण त्या अतिशय सुंदररित्या हे काम करतात. आणि येथील आज्यांची पण म्हणजे काही आज्यांची गाणी एवढी तोंडपाठ आहेत ना की त्याने न अडखळता आम्हाला बोलून दाखवली. तर त्याच्याबद्दल आम्हाला खूपच कौतुक वाटलं त्यांचं. की या वयात म्हणजे 60च्या पुढच्या सगळ्या म्हणजे 60, 70, 80 अशी वयं असतील, पण तरीही त्यांनी अतिशय मनापासून ती गाणी म्हटली. ह्या शाळेचे यश बघून आणि गावकऱ्यांपासून प्रेरणा घेऊन इथे शेजारचं जे गाव आहे त्या गावातील गावकऱ्यांनीही आता आजीबाईंची शाळा सुरू केली आहे. योगेंद्र बांगर सरांनी सुरू केलेल्या आजीबाईंच्या शाळा अशाच प्रकारे गावोगावी सुरू व्हाव्यात आणि आपल्या देशात सर्व आज्या साक्षर व्हाव्यात अशी अगदी मनापासून इच्छा आहे. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानंतर आम्ही आज्यांशी गप्पा मारल्या तेव्हा त्यांना शाळा अतिशय आवडते असं लक्षात आलं. शाळेत 3 आज्यांनी अतिशय अर्थपूर्ण गाणी म्हटली आणि या वयातही त्यांची ती गाणी तोंडपाठ होती. हा, आणखी एक राहिलं बोलायचं की अनुपमाताईंनी तिळगुळ पेरून आणले होते आणि सरिताताईंनी वाणं आणली होती. आम्ही त्यांना बियाणं जी शेतात आपल्याला बी पेरायला लागतं ती वेगवेगळ्या भाज्यांची बियाणं वाण म्हणून दिले होते. आणि त्यांना एवढा आनंद झाला ना हे वाण बघून, काही जणींनी परत परत म्हणजे 2-3 बियाणं आणखी अशी मागून घेतली शेतात पेरण्यासाठी. तर अशी ही अनोखी अजब शाळा बघून आम्हाला खूप आनंद झाला भेट देऊन शाळेला. आणि त्या आज्या सगळ्या एवढ्या प्रेमळ होत्या आणि त्यांनी त्यांची कशा अडचणी काय काय वेळेला येतात शाळेत येण्यासाठी आणि तरीही त्याच्यावर मात करून त्या शाळेत येतात. त्यांना शाळा खूप आवडते हे आम्हाला अगदी मनापासून सांगितलं. ऋताताई, अनघाताई यांनी आम्हा तिघींना आजीबाईंच्या शाळेत जाण्याची संधी दिली व त्यामुळे हा सर्व सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी मार्गदर्शनही केलं. आणि त्याच्यामुळेच हा सोहळा एवढा सुंदर पार पडला. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. एका अंध माऊलीने गायलेल्या गाण्याच्या काही ओळी म्हणून मी आराधना ध्यान समूहाच्या वतीने झालेल्या आजीबाईंच्या शाळेच्या भेटीचा वृत्तांत पूर्ण करते. कुणीतरी सांगेल का देव आहे कसा, कुणीतरी सांगेल का देव आहे कसा, देव तरी आहे कसा, पाहू त्याला कोठे कसा. हिरव्या हिरव्या पानांतून, लाल पिवळ्या फुलांतून, दरवळणाऱ्या गंधातून, आंबट गोड फळातून मला खाऊ देणारा देव आहे कसा, देव तरी आहे कसा, पाहू त्याला कोठे कसा. आईच्या मायेतून, गुरुजींच्या प्रेमातून, बाबांच्या प्रेमातून माझ्यासाठी शमणारा देव आहे कसा, देव तरी आहे कसा, पाहू त्याला कोठे कसा.
देव तरी आहे कसा, पाहू त्याला कोठे कसा. धन्यवाद. जय श्रीराम. बाकी दोघींना बोलायचंय का? सरिताताई, अनुपमाताई. ताई सुजाता ताईंनी एवढं व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि पूर्णपणे त्यांनी सगळे मुद्दे घेतलेत. नमस्कार सगळ्यांना. एक वेगळाच अनुभव म्हणायला लागेल की न मिळणारा, अवर्णनीय आणि इतक्या मोठ्या वयामध्ये सुद्धा त्यांची शिकण्याची जिद्द, आवड आणि नियमितता. तर ताई म्हणाले की आम्ही शिकवतो, कधी कधी ते 1-2 दिवसांनी विसरतात. हो, पण ते वयानुसार बरोबर आहे. तरी पण ते शिकतात पुन्हा. आणि सुंदर सुंदर गाणी म्हटली, नंतर ते 60व वर्षाचं ते गाणं होतं, इतकं सुंदर, मला म्हणजे हसू येत होतं. हे म्हणजे काय त्यांनी ते कसं शब्दामध्ये वर्णन केलं, अगदी ऐकतच जावंसं वाटतं. मी आता नेहमी तो व्हिडिओ काढते, परत परत ऐकते. आणि आम्हाला ही संधी येतातही आणि कधी तुमच्यामुळे मिळाली, त्यामुळे खूप छान. असेच उपक्रम आपण नक्कीच करत राहू. आणि ज्यांना गरज आहे तर. आणि एक मला सांगायचं होतं की त्या एक आजी म्हणाल्या की तिथे पंखा हवा आहे हो, सर्दीचा त्रास होतो. तर मला वाटतं मी पर्सनली सुद्धा देऊ शकते. तर ते कसं करायचं ताई, मला प्लीज तुम्ही म्हणजे सुचवा कसं करायचं, काय करायचं. कारण ज्या वस्तूची गरज आहे ती दिली तर त्याचं काहीतरी महत्व वेगळं असतं. आणि त्या आनंदाने तिथे त्या जागी बसतील, गरमी न होता. कारण ते पूर्ण असं मोकळं आहे, स्पेस आहे. वर फक्त शेड आहे आणि खाली अर्धी भिंत आहे. त्या अर्ध्या भिंतीवर सुद्धा त्यांनी वेगवेगळी चित्र जी होती ती मार्मिक होती. पाटी ही सुरुवात असते आपल्या शाळेची. तर खूपच छान वाटलं, सुंदर. आणि ताईंमुळे प्रवासही सुंदर झाला. आणि असं वाटतं अशा ठिकाणी पुन्हा पुन्हा जावं. तसं बरंच सुजाताताईंनी केलेलंच आहे कव्हर. छान वाटलं. धन्यवाद, धन्यवाद. आणि त्या माऊलींना पण शुभेच्छा की ते जे इतके छान प्रयत्न करतायत, शिकतायत. आपल्या भारतातली जनता अशीच म्हणजे म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये अंतर न राहता सगळ्यांनी शिकावं, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. अशा शाळा गावोगावी व्हाव्यात आणि त्यांना आपल्यासारखे मदत करणारे पण लोक मिळावेत. ओके, छान वाटलं. धन्यवाद ताई, ताई, धन्यवाद ताई. आणि आपल्या सगळ्या ताई, तुम्ही नसल्यामुळे आमच्या थ्रू तुम्हाला हे सगळं कळतं आहे. बस एवढंच बोलेल. धन्यवाद. अरुता. ते सगळे मुद्दे त्यांनी कव्हर केले. खूप छान वाटले. आणि शिवांची शाळा ही कल्पनाच खूप भन्नाट आहे. बऱ्याच वर्षांपासून मी हे ऐकत होती, पण इच्छा होती या शाळेला भेट देण्याची, आणि ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे पूर्ण झाली. खूप मजा आली या शाळेत, खूप आम्ही एन्जॉय केलं. सगळ्या आजीबाई इतक्या गोड दिसत होत्या ना की कुठल्या शब्दात त्यांचं वर्णन करू, आणि लाजत होत्या, बोलत होत्या, संवाद साधत होत्या. खूप उत्सुकता होती प्रत्येकीच्या मनात आमच्याबद्दलही. तिथे काल आपण ऐकलंच असेल की जवळजवळ 21 की 25 देशातले मंडळी येऊन गेलेली आहेत या आजीबाईंच्या शाळेला भेट देण्यासाठी. जवळजवळ 11 IAS ऑफिसर्स आलेले आहेत. आणि या शाळेची कीर्ती आता जगभरात झालेली आहे. खूप शुभेच्छा देते योगेंद्र बांगर दादांना आणि त्यांच्या ट्रस्टना, जे ट्रस्टीज आहेत त्यांना. शीतल मोरेताईंना धन्यवाद देते. आणि शीतल मोरेताईंचं सांगते की शीतल मोरेताई 9वीत म्हणजे असताना त्यांनी ही शाळा, सुजातानी हा ऑलरेडी घेतलाय मुद्दा, तर त्यांच्या सासूबाईंना त्यांनी शिकवलं. आणि त्यांच्याही सासूबाई 97 वर्षाच्या होत्या, त्याही त्या शाळेत येत होत्या. म्हणजे ही तिसरी पिढी आहे. खूप 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 छान. धन्यवाद. आणि असंच भेटत राहू, वेगवेगळे उपक्रम आपण घेऊन येऊ.
आपण मध्यंतरी डांगे आईंना सुद्धा त्यांना जी उचित मदत हवी होती, आर्थिक मदत, ती त्यांच्यापर्यंत औषधाची पोहोचवली आणि त्यांना ती खूप उपयोगी ठरली. तर त्याच्यामुळे पुन्हा सगळ्या भगिनींचे धन्यवाद. भेटूया. आपला दिवस आनंदात जाओ. थँक्यू. वेगळा उपक्रम डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचा खारोटी सारखं आपलं कार्य सुरू आहे. छोट्या छोट्या गोष्टीत आपण समाजाचं जे काही करतो आहे, जे देणं द्यायचं आहे आपल्याला, ते आपल्या परीने, आपल्या ग्रुपच्या परीने आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न आणखीन करूया. आजचा आपला विषय उद्यावर ध्यानाला सुरुवात करूया. क्रॉस करायचे, बोटात बोट मिसळून मांडीवर ठेवून घ्यायचंय. श्वासावर लक्ष द्यायचा. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास येतोय, श्वास जातोय. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. शांत व्हा. एकदा तुम्ही बसले आहात, ती जागा सुटेबल आहे की नाही बघून घ्या. स्वतःला ऍडजस्ट करा. पाय लांब करायचे असतील, जवळ घ्यायचे असतील, पुढचा अर्धा तास आपल्याला व्यवस्थित बसायचंय. शांत व्हा. श्वास येतोय, श्वास जातोय. ब्रह्मरंध्रावर पोचायचंय. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. गुरूंना नमस्कार करायचा आहे. त्यांना ध्यानाची अनुमती मागायची आहे. आई वडिलांना नमस्कार करायचा आहे. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. वरतून येणारी एनर्जी ब्रह्मरंध्रावर जाणवते. दाब निर्माण होतो. थंड, गरम. साक्षी भावाने बघायचा प्रयत्न.
पूर्ण लक्ष द्या. ब्रह्मरंध्रावर लक्ष केंद्रित. हळूहळू खाली जायचंय. मूलाधाराच्या जवळ. खाली उतरा. पूर्ण खाली. मूलाधारापर्यंत. खालपर्यंत. हळूहळू. मूलाधारावर स्थिर. पृथ्वी तत्व आहे बघा हे. चार पाकळ्यांचं कमळ. लाल रंग. गणेश देवता. देवतेला वंदन. स्थिर व्हा. मूलाधारावर स्थिर. आपण प्रत्येक चक्रावर 7 ओंकार घेणार आहोत. आणि वर चढणार आहोत. मूलाधारावर स्थिर. ओम. 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 ओम.
ओम. ओम. स्थिर व्हा. मूलाधाराच्या वरती 2 बोट वरती. स्वादिष्ठान चक्र आहे. स्वादिष्ठान लया. स्वादिष्ठानला स्थिर व्हा. स्वादिष्ठानला स्थिर. जलतत्वाचा आहे. नवनिर्मितीचं चक्र आहे हे ब्रह्मदेवाचं. याचा रंग केशरी आहे. साक्षी भावाने निरीक्षण. शांत व्हा. ओम.
शांत व्हा. मणिपूर चक्रावर यायचंय. अग्नितत्व, पिवळा रंग, देवता विष्णू, स्थिर व्हा. पूर्ण स्थिर व्हा. शांत व्हा. पुढे या. वरती आहे. अनाहतावर. अनाहत चक्रावर स्थिर. वायू तत्व, रंग हिरवा, राधा राणीचं चक्र आहे. निस्सीम प्रेमाचं. स्थिर व्हा. पूर्ण स्थिर. शांत. शांत व्हा.
हळूहळू वर यायचंय विशुद्धीला. विशुद्धी चक्र हे पण वायू तत्वच आहे. याचा डार्क निळा रंग आहे. सरस्वती मातेचा आहे. स्थिर व्हा. सगळ्यात जास्त पाकळ्या असलेला सहस्त्रधाराच्या खालोखाल 16 पाकळ्यांचं कमळ आहे. स्थिर.
वरती हा आज्ञाचक्रावर हे आकाश तत्व आहे. स्थूलाकडून आपण सूक्ष्मतेकडे आलो आहोत. इथे दोनच पाकळ्यांचं कमळ आहे. याचा रंग जांभळा किंवा पांढरा. याची देवता अर्धनारीनटेश्वर, आदिनाथ, शिवशंकर, पार्वतीसह स्थिर व्हा दोन वेवयांच्या मध्ये. हा त्रिवेणी संगम आहे बघा. गंगा, यमुना आणि मधली सरस्वतीची लुप्त आहे. दोन्ही नागपुड्यातून येणारा स्वर इथे मिळतो. स्थिर, पूर्ण स्थिर व्हा.
शांत व्हा. पूर्ण शांत. आज्ञाचक्रापासून तर खालच्या पायांच्या बोटापर्यंत बघा. संपूर्ण शरीराकडे लक्ष. शरीरात निर्माण होणाऱ्या व्हायब्रेशन कडे लक्ष. होणाऱ्या बदलाकडे लक्ष. आपल्यालाच आपल्या आतून शरीर बघायचंय बघा. साक्षी भावाने बघण्याचा प्रयत्न. जसं आत हालचाल आहे तशीच तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कणांमध्ये देखील हालचाल आहे. शरीराच्या बाहेर स्पर्श करणारा हवेला, त्या स्पर्शाला जाणवून घ्या. शांत. तुम्ही खूप आनंदी आहात. तुम्ही आनंदी आहात. शांत आहात. हा आनंद तुमच्या आत्म्याचा स्वभाव आहे. शांत. पूर्ण शांत. हळूहळू ध्यानातून बाहेर यायचंय. आपण पाय क्रॉस केले होते ते सोडून द्या. बोटात बोट अडकवले होते ते पण सोडून द्या. पायांच्या बोटाची हालचाल, हाताच्या बोटाची हालचाल.
दोन्ही हात रब करा, डोक्यावर फिरवा, अंगावर फिरवा, मग हळूच डोळ्यावर ठेवा. हाताच्या आत डोळ्यांची उघडझाप, हळूहळू बाहेरचा प्रकाश बघायचाय. एका सुंदर स्माइल सह डोळे उघडायचे आहेत. सगळे आलेत का बाहेर? चला मला आज्ञा द्या. जय श्रीराम.